नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी किरण सर, फाउंडर परफेक्ट कॉमर्स अकॅडमी, बाबानगर, नांदेड. आज आपल्या समोर एक असा टॉपिक घेऊन येतोय मित्रांनो, की ज्या टॉपिकवर जास्त बोललं जात नाही. तसं बघायला गेलं तर हा टॉपिक बोलायसारखा आहे. हा टॉपिक आला पाहिजे. या विषयावर बोललं पाहिजे. काय आहे विषय विद्यार्थी मित्रांनो विषय? जस्ट 10वी ची एक्झाम झालेली आहे. 10वी चा रिझल्ट लागला. त्यानंतर 10वी पास आउट झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी कुठेतरी 11वी ला प्रवेश घेतला. काही विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेत, काही विद्यार्थ्यांचे बाकी आहेत. रिमेनिंग विद्यार्थ्यांचे प्रवेश होत राहतील. पण ना मित्रांनो, 11वी या विषयाला घेऊन किंवा 11वी ह्या टॉपिकला घेऊन ना एक वेगळीच मेंटॅलिटी तयार झालेली आहे, की 11वी म्हणजे काय? तर काही नाही, ऍडमिशन करून टाकायचं. तेवढा अभ्यासाचा लोड घ्यायचा नाही. 11वी म्हणजे एक आराम करायचं. 12वीत गेल्याच्या नंतर आपण अभ्यास करू. म्हणजे आपण अभ्यास कधी करू? 12वीत गेल्याच्या नंतर आपण अभ्यासाला लागू. 11वी मध्ये आपल्याला अभ्यासाची तेवढी काही गरज नाही. एक अशी मानसिकता तयार झालेली आहे मित्रांनो. पण ना मित्रांनो, तसा आपला विषयच आहे बघा. आपला विषयच काय आहे आजचा? की आपल्या विषयाचं नावच आहे. आपला जो आजचा टॉपिक आहे, तो टॉपिकच असा आहे मित्रांनो, की आपला जो टॉपिक आहे, की तुमची जी 11वी आहे, ती रेस्ट पिरियड आहे का बेस्ट पिरियड आहे? तुमची जी 11वी आपण समोर या ठिकाणी मित्रांनो एक क्वेश्चन मार्क टाकलेला आहे. म्हणजे प्रत्येकाला पडलेला हा प्रश्न, की 11वी बेस्ट पिरियड असेल का रेस्ट पिरियड असेल? जनरली बघायला गेलं तर आपण याला रेस्ट पिरियड समजतो आणि आराम करतो 11वी मध्ये. 12वीत गेल्यावर अभ्यास करू असा विचार करतो. पण मित्रांनो, 11वी हा रेस्ट पिरियड नाहीये. 11वी मध्ये रेस्ट करू नका. 11वीत जर रेस्ट केला तर तुम्ही कधीच बेस्ट होणार नाहीये. तुम्हाला जर बेस्ट व्हायचं असेल तर 11वीतला रेस्ट आणि जो तुमचा टाइम वेस्ट जातोय का, तो तुम्हाला अगोदर दूर करावा लागेल. म्हणजे तुमच्या लेव्हलवर जसं होईल तसं तुम्हाला तुमचा 11वीचा बेस पूर्ण करायचा आहे. मग मी नाही असं म्हणत, की प्रत्येकालाच 11वी मध्ये शहराच्या ठिकाणी येऊन कॉलेजेस रेग्युलर करणं म्हणा, कोचिंग करणं म्हणा, ह्या गोष्टी प्रत्येकाला पॉसिबल आहेत का हो? नाहीयेत. परंतु जसं ज्याला पॉसिबल आहे तसं प्रत्येकाने आपला 11वीचा बेस हा मजबूत करणं गरजेचं आहे मित्रांनो. कारण तुमचा 11वीचा बेस हाच तुमच्या फ्युचरसाठी एक पाया मानला जातो मित्रांनो. जसं आपण एखादं छोटं बाळ असेल तर डायरेक्टली पहिल्या वर्गात नाही टाकत आपण त्याला. म्हणजे जसं की आहे आपल्या मराठीच्या भाषेत अंगणवाडी, बालवाडी या गोष्टी आहे. प्ले ग्रुप असेल, नर्सरी असेल, या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण त्याचा एक बेस तयार करतो का नाही हो अगोदर? मग तसंच तुम्ही डायरेक्टली बोर्डाच्या एक्झामला प्रिपेअर करता कधी 12th मध्ये गेल्याच्या नंतर. मग ना, त्या ठिकाणी जर तुम्हाला जाऊन गोष्टी अवघड वाटायला लागत असतील आणि फक्त त्याच ठिकाणी नाही मित्रांनो, 11वीचा जो बेस असतो का, तो तुमचं करियर उभं करणारा बेस असतो मित्रांनो. आणि मला सांगा जर तुमचा 11वीचा बेसच जर झालेला नसेल, तर तुम्ही तुमचं करियर स्ट्रॉंगली उभं टाकावं, याची अपेक्षा कशा ठेवू शकतो? नाही. मग त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याची, प्रत्येक पालकाची ही गोष्ट समजून घेण्याची इच्छा पाहिजे, की 11वी ही आराम करण्याचा पिरियड नसतो, म्हणजे रेस्ट करण्याचा पिरियड नसतो. आपण इथे शब्द वापरलाय मित्रांनो. काय शब्द वापरलाय? रेस्ट. म्हणजे तुम्हाला 11वी मध्ये आराम करायची का हो, रेस्ट करायची का? नाही. तर 11वी मध्ये तुम्हाला स्वतःला काय करायचंय? बेस्ट करायचंय. तुम्ही बेस्ट कसे होसाल? तुम्ही कोणतीही स्ट्रीम निवडू द्या मित्रांनो. तुम्ही आर्ट्सला जा, कॉमर्सला जा किंवा सायन्सला जा. काही हरकत नाही. तुम्ही ज्या फील्डला गेला असाल, तुम्ही ज्या स्ट्रीमला गेला असाल, त्या स्ट्रीममध्ये जर तुम्हाला बेस्ट व्हायचं असेल ना मित्रांनो, एक माझी रिक्वेस्ट समजा तुमच्यासाठी, की तुमचं जे 11वी आहे याला तुम्ही लाईटली घेऊ नका. कारण तुमचा हा बेस जो तुमचा 11वी मध्ये बेस तयार होणार आहे का, हा तुमचा बेसच तुम्हाला खूप, खूप, खूप मोठा करणार आहे पुढे चलून. तुम्ही आज या तुमच्या 11वीला इग्नोर करू शकत नाही. बरेच एक्झाम्पल आहेत मित्रांनो, की म्हणजे विद्यार्थी काय विचार करतात, की काही विद्यार्थ्यांची समजा ती मजबुरी असेल, पण बरेच विद्यार्थी असा विचार करतात, की 11वीत काय बोर्ड आहे का हो तुम्हाला? मग बोर्ड नाही तर फेल होण्याची भीती आहे का हो कुठे? नाहीये. मग फेल होण्याची भीती नाही तर आम्ही अभ्यास कशाला करायचा? मित्रांनो, परीक्षा ही फक्त पास-नापाससाठी नसते, तर परीक्षा ही ज्ञान मिळवण्यासाठी असते. परीक्षा ही नॉलेज अक्वायर करण्यासाठी असते. मग त्यामुळे तुम्हाला फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातून 11वीचा अभ्यास करायचा नाही मित्रांनो. परीक्षेला बाजूला ठेवा. परीक्षा हा मुद्दा थोडासा बाजूला ठेवा. आजही आपण बघतो
की कॉलेजमध्ये 11वीची अटेंडन्स किती आहे? खूप कमी आहे. तिथेच 12वीची वाढते. मग का 11वीत ऍडमिशन नव्हते का? होते. पण विद्यार्थ्यांनी काय केलं? फक्त ऍडमिशन केले, मोकळे झाले. त्यांनी विचार केला नाही, की आपण आता रेग्युलर कॉलेज केलं पाहिजे किंवा कॉलेजच्या नंतर आपण रेग्युलर कोचिंग घेतली पाहिजे. असं नाही की फक्त कोचिंगवर डिपेंड. म्हणजे तुम्हाला 11वीला व्हॅल्यू द्यावा लागेल मित्रांनो, नॉट फॉर द पर्पज ऑफ एक्झामिनेशन. म्हणजे तुम्हाला फक्त एक्झामच्या पर्पजनं 11वीला व्हॅल्यू द्यायची नाही, तर तुम्हाला काहीतरी नॉलेज मिळवायचंय आणि तुम्हाला जे नॉलेज 11वी मध्ये मिळणार आहे, जे बेस तुमचा 11वीत होणार आहे, तो बेस पुढे होणार नाही. तुम्ही जर म्हणला 12वीत मी आता बेस करत बसतो, तर मग तुमच्या 12वीच्या दर्जाच्या मार्कावर फरक पडेल. तुम्हाला किती वेळ कमी पडेल आणि 12वीच्या नंतर तुम्ही एक करिअरचे विजन घेऊन अभ्यासाला लागता. मग तिथे बेस करत बसेल, तर तुमचं करिअर लेट व्हायला लागतं. तुमची जी जॉब सेफ्टी असते, तुम्हाला जे जॉब सिक्युअर करायचा असतो कुठेतरी, सोसायटीमध्ये एक तुम्हाला प्रेस्टीज मिळवायचं असतं, मग त्या गोष्टी लेट होत जातात पुढे. मग त्यामुळे मित्रांनो, वेळ वाया घालवू नका, संधी वाया घालवू नका. तुमच्याकडे संधी आहे, 11वीला प्रवेश घेतलाय, त्या 11वीचं सोनं करा. बरं चला सोनं करू नका, त्या 11वीला फक्त बेस्ट करा. तुम्हाला त्या 11वीला काय करायचंय मित्रांनो? फक्त बेस्ट करायचा प्रयत्न करायचा आहे. घरी बसून रेस्ट करण्यापेक्षा शेवटचं एकच वाक्य असेल माझं तुमच्यासाठी, की 11वीला प्रवेश घेतला, घरी बसून रेस्ट करण्यापेक्षा तुम्हाला तुमच्या 11वीला काय बनवायचंय मित्रांनो? बेस्ट बनवायचंय. तुमच्या 11वी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. तुमचा 11वीचा बेस पक्का झाल्याच्या नंतर तुमचं करिअर स्ट्रॉंग बनेल आणि त्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाहीये. तर आजचा जो टॉपिक होता, तो आपण इथेच थांबणार आहोत. भेटूयात पुढच्या लेक्चर पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सहित. चला तर मग इथेच थांबूयात. बाय बाय.